शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारा रामदूता भक्तीचा द्यावाटा तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता काय भक्तीचा द्यावाटा काय भक्तीचा द्यावाटा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता तुम्हारा रामदूता
भक्तीचा द्यावा तुम्हाला रामदूता आ आ आ तुम्हाला रामदूता काय भक्तीचा द्यावा काय भक्तीचा द्यावा भक्तीच्या देवाता काय भक्तीच्या देवाता काय भक्तीच्या देवाता सुभाट आ आ शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठला शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि या अभंगाद्वारा तुकाराम महाराज आपल्या या भक्ती संप्रदायाचे थोर गणले गेलेले दास्य भक्तीमध्ये जे आध्वर्य आहेत थोर आहेत असे जे रामभक्त हनुमान त्यांची स्तुती करतात आणि शरणागती करतात। आजचं हे या ठिकाणचं कीर्तन आपल्याला कल्पनाच आहे सगळ्यांना की या मारुतीरायाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आहे। या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि मी पाहिलं आता जाऊन आतमध्ये की खरोखरच अतिशय उत्कृष्ट रीतीचं मारुतीचं मंदिर केलेलं आहे। मंदिराची फार गरज आहे। मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधान व्हावं असं वाटत असेल तर रंग मंदिरापेक्षा मंदिराची गरज फार आहे। बाहेरचे रंग आतमध्ये उतरता कामा नये, आतला रंगच आतमध्ये रंगला पाहिजे। तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, असा जर रंग आतमध्ये रंगला तर बाहेरच्या रंगाचा काही जीवनावर परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवा। म्हणून केलेल्या परमार्थाचं फल आपण स्वप्नामध्ये देव दिसला, शंखचक्रांकित परमात्मा दिसला किंवा विटेवर हात ठेवून पांडुरंग कटेवर हात ठेवून पांडुरंग उभा आहे हे जर स्वप्न पडलं तर आपल्याला वाटतं की आपण केलेल्या परमार्थाचं चीज झालं। नाही, एवढं काही सोपं नाही परमार्थाचं चीज।
परमार्थाचं चीज त्यावेळेला होऊ शकतं की ज्या वेळेला आपण भजन कीर्तन ऐकतो, परमार्थ करतो, वारी करतो, माळ घातलेली आहे, ज्ञानेश्वरी वाचतोय, देवाची पूजा करतो, सकाळी जप करतो, याचं जर फल काय आहे हे पाहायचं असेल आजमावून, तर आपण महिन्यातनं किती वेळा रागवतो, दिवसातनं किती वेळा शिव्या देतो, आपल्या अंतःकरणातले मत्सर गेलेत की नाही, आपल्यातून जननिंदा होतीये का, याच्याशी ते तपासून पाहायचं की किती शमन झालंय. पहिल्यासारखंच अजून शिव्या आहे तर रागवतोय आणि 30 वर्ष वारीला झाली असतील तर त्या जीवनात काही अर्थ नाही. लक्षात ठेवा. पूर्वीसारखंच गांजा ओढतो आहे, लोकाचे तंटे लावतो आहे, बखडे लावतोय, कोर्ट कचेऱ्या जोरात चालूच आहे आणि वारी करतोय, गळ्यामध्ये 2 माळा आहेत, फारसा उपयोग नाही त्याचा. लक्षात ठेवा. कुठेतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे की आपण केलेल्या परमार्थाच्या फलाची फलश्रुती झाली की नाही हे पाहायचं असेल तर असं जीवन पडताळून पाहिलं पाहिजे. नाहीतर हेही चाललंय तेही चाललंय, त्याचा उपयोग फारसा होणार नाही जीवनामध्ये. श्रमस्तस्य श्रमफलम ह्यधेनुमिव रक्षितम. म्हणून आपल्या अंतःकरणातले परमार्थात आपला नाश करणारे किंवा व्यवहारात सुद्धा आपली अवनती करणारे असे जे विकार किती शमन झाले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे, की हे माणसाला पिळवटून फार मारतात. तसं पाहिलं तरी या विकार विवशामध्ये आपण प्रत्येक दिवशी मरतो आहोत, आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला एकच मृत्यू माहिती आहे की ज्या वेळेला शरीरातून प्राण जातो त्यावेळेला. पण मरण या शब्दाचा अर्थच फार वेगळा आहे. मरण म्हणजे शरीर पडणं एवढं नव्हे, उलट मरण याचा अर्थ नुसतं शरीर पडणं नव्हे, तर मरण याचा अर्थ बदल होणं, याला मरण म्हणतात. शरीर पडणं एवढंच नव्हे. आणि मरणाला पण फार दुर्घटना समजतो, वाईट घटना समजतो. पण खरंच काय मानवी जीवनाने या समाजाची रचना केली असेल, भगवंताने या समाजाची रचना केली असेल की माणसाला वा प्राण्याला वा जीवाला मृत्यू नसेल तर खरंच तो उद्विग्न होईल, गुदमरेल. मृत्यू जर नसता माणसाला तर त्याचे फार हाल झाले असते. असं धरून चाला की हातपाय थकलेत, डोळ्यांनी दिसत नाही, दात सगळे पडलेत, गुडघे दुखतायत, अन्न पचन होत नाही, अशा स्थितीत मनुष्य आणखी 50 वर्ष जगतच चालला तर तो काय म्हणेल, केव्हा एकदाचा संपेल. म्हणजे मृत्यू ही फार चांगली घटना आहे की मनुष्य दुःखातून लवकर मुक्त होतो. पण एका दुःखातून मुक्त होणं म्हणजे जीवनाचं सार्थक नाही. म्हणून आत्महत्या करणं हे आपल्यात पाप मानलं जातं. आत्महत्या मनुष्य का करतो की खूप दुःखाने उद्विग्न झालं, की ते असह्य झालं, त्याला दुसरा पर्याय नाही. अशी जर घटना घडली तर त्याला पर्याय म्हणून तो आत्महत्या करतो. पण तुम्हाला काय वाटतं की आत्महत्या केली म्हणजे मनुष्य दुःखातून सुटतो? नाही, एका दुःखातून सुटतो, दुसऱ्या आहेत पडलेलाच आहे. पुन्हा पुनरपि जननम. किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्म यावे भावे भजित नित्य भावे भजित भजिता नित्य भावे भजिता मनवोनी जीव झाला, मनवोनी जीव झाला.
फजिती आहे. मरण्यापेक्षा जन्माची फजिती फार चमत्कारिक. आपलं वाटतं मृत्यू ही फजिती आहे. मृत्यू होत असताना पूर्वी आपल्याला कळतं, जन्म असताना पूर्वी आपल्याला कळत नाही, म्हणून ती फजिती वाटत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराने जी ही विश्वाची घटना केली आहे, ही नुसती एका देशाची घटना नाही, जिल्ह्याची नव्हे, तालुक्याची नाही, घरातली घटना नाही, संबंध विश्वाची घटना. आणि या घटनेची जी कलम आहेत त्या कलमामध्ये कुठलंही शासन आलं तरी बदल करू शकत नाही. दुसरं शासन तर या घटनेत विश्वाच्या घटनेत बदल करू शकत नाही, परंतु पुन्हा परमात्म्याने जरी ठरवलं तरी घटनेत बदल करायचा तरी होणार. ही इतकी चिरकाल टिकणारी घटना आहे, स्थिर घटना आहे, अस्थिर नाही. म्हणून माणसाच्या पाठीमागे मृत्यू नसता तर माणसाला जीवनात फार हाल भोगावे लागले असते, दुःख भोगावे लागले असते. मनुष्य प्रयत्न करतो न मरण्याचा, पण कुठपर्यंत? जगण्यासारखं काहीतरी आहे तोपर्यंत करतो न मरण्याचा प्रयत्न. जगण्यात काहीतरी आहे असं वाटतं तोपर्यंत न मरण्याचा प्रयत्न करतो. पण एक जगण्यात काहीच नाही असं वाटलं की आता जगण्याचा प्रयत्न करतो नाही, आता म्हणतो काय करावं, आता मरायचं औषध घ्यायची इच्छा आहे. म्हणून चाललंय ना प्रयत्न, इच्छा मरण कायदा आणण्याचा प्रयत्न चाललाय. तुम्हाला मौज म्हणून सांगतो, ग्रीक देशाचा राजा सिकंदर फार बुद्धिमान, सामर्थ्यवान, युक्तिवान, सत्ता संपन्न, सगळंच काही कमी नाही. पण हे सगळं असलं तरी अजून काही गोष्टी करायच्या असल्या, 7-12चा उतार आपल्या नावावर करायचा असला खोटा तर 1000 रुपये दिले, मला माहिती आहे किती द्यावे लागतात ते म्हणून, पण 1000 रुपये दिले, 500 रुपये दिले की ते काम होत. कुठे नोकरी लावायची असली, कोणाला शिपाईची नोकरी असेल तर 10,000च काम होतं, कारकुनाची असेल तर 15,000 दिले की ते काम होतं. मला असं म्हणायचं आहे की अजून लाचलुचपतीचा व्यवहार मृत्यू लोकापुरता ठीक आहे, पण अजून इथपर्यंत काही गेला नाही की बा आता मृत्यूचा काल जवळ आलाय, मरण पुढे दिसत आहे. यमराज पुढे आला आणि त्याला सांगितलं बाबा काही हरकत नाही, 5 लाख रुपये घेऊन जा, पुन्हा येऊ नकोस. मला वाटत नाही असं घडेल म्हणून, पण प्रयत्न तसा करतील पैसेवाले, काही सांगता येत नाही. की हे घे, 5च्या ऐवजी 10 घे, परंतु बा एवढ्या करता काही ते तू जा, परत पुन्हा येऊ नकोस. तिथे काही चालत नाही. हातचे निधान जाय, मग तू करीसी काय करशील. पण एक मृत्यूची घटना अशी आहे की खूप चांगली घटना आहे मानवी जीवनामध्ये. आपल्याला हे उलट वाटेल कदाचित, आपण मृत्यूला फार दुर्घटना म्हणतो, वाईट घटना म्हणतो, पण मानवी जीवनामध्ये मृत्यूसारखी चांगली घटना आहे. परंतु तो मृत्यू येण्यापूर्वी त्या चांगला मृत्यू येण्याची पूर्व तयारी जर आपण खूप चांगली केली तर तो मृत्यू सुद्धा, तो आपल्याला मृत्यूकडे घेऊन जात नाही, तो मृत्यू सुद्धा आपल्याला महाजीवनाकडे घेऊन जातो. हे लक्षात ठेवा. तुका म्हणे एका मरण्याची करे, तुका म्हणे एका मरण्याची उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे,
खरंच मृत्यू साधला गेला माणसाला. आपण मरतो पण मरण्यासारखं मरत नाही, मरण्यासारखं मरत. म्हणून मृत्यूच हा महाजीवनाकडे घेऊन जातो. मृत्यूच्या पूर्वीची तयारी साधली तर, आणि ती फार क्वचित व्यक्तीला साधत असते. तेव्हा मी आपल्याला सांगत होतो, नाहीतरी मृत्यूसारखी चांगली घटना नाही दुःखातून बाजूला सारण्यासारखी. ग्रीक देशाचा राजा म्हणेल त्या गोष्टी सगळ्या, काहीच कमी नाही. सिकंदर काय कमी होते? जग जिंकलं त्यानं. पैसा, अडका, सत्ता, संपत्ती, आरोग्य, तारुण्य, काही कमी नाही. आपल्याला एक आहे तर एक नाही. खायला भरपूर आहे पण खाता येत नाही. का हो, तुम्ही काय आज काही जेवत वगैरे नाही म्हणजे डॉक्टरने सांगितले तुम्ही अन्न वगैरे पोटात घेऊ नका. का काय झालं, काय हल्ली काय बिघडलं काय? नाही म्हटलं तसं काय नाही. मग का अन्नच खायचं नाही असं डॉक्टरने सांगितलं? नाही म्हटले काय नाही, फक्त तुम्ही मुगाचं वरण ज्वारीची भाकरी खायची, दुसरं काही खायचं. महाराज काय सांगू, अहो सोनं खाऊ शकेल मी पण नाही खाता येत. का? पण म्हटलं आलसर आहे, असून सुद्धा खाता येत नाही. साखर कारखान्याचा चेअरमन मीच गेलो जरा साखर का आम्हाला चहा वगैरे बोलायला. त्यांनी सांगितलं एक बिना साखरेचा चहा. म्हटलं कोणा करता? मला काय डायबिटीस नाही म्हटलं. मला नाही तुमच्याकरता नाही म्हणले, माझ्याकरता. म्हटलं तुम्ही साखर कारखान्याचे चेअरमन आहे ना आणि बिन साखरेचं खाता, काय करतो? डायबिटीस आहे म्हणले. काय चाटायचं काय झाला? म्हणून असून सुद्धा उपभोगता येत नाही, हे दुर्दैव आहे फार. मी व्यवहारातलं सांगितलं, व्यवहारातलं ऐश्वर असून जर ते ऐश्वर उपभोगता येत नसेल तर फार मोठं दुर्दैव, फार मोठं पाप आहे. तसंच आपणा सर्वांना परमार्थिक ऐश्वर असून जर आपण ते परमार्थिक ऐश्वर भजन, कीर्तन, सप्ताह, हरिपाठ या रूपाने भोगत नसू तर आपल्यासारखे पापी आपण. विठ्ठल घेऊ भार धर्म तोची सार, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती. सांगावं जागा 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 म्हणून. म्हणून ज्याला संसार थाटात असून सुद्धा त्या थाटाच्या संसाराचा सुखानं उपभोग घेता येत नसेल, पलंग आहे, 7 गाद्या टाकून झोपू शकतो, पाठीचा कणा दुखतोय, डॉक्टरने सांगितले इतपर तुम्हाला गादीवर आणि कॉटवर झोपता येणार नाही, जमिनीवर झोपायला पाहिजे, खाली सतरंजी टाकून. ऐश्वर्य असून सुद्धा उपभोगता येत नाही, जन्मजन्मांतरीचं पापच आहे की नाही. जर परमार्थिक साधन परमेश्वराने आपल्याला देऊन सुद्धा परमार्थिक ऐश्वर्य आपल्याला भजन चिंतनाच्या रूपाने भोगता येत नसेल तर हे महापाप आहे. आणि ही जर पूर्व तयारी केली तर तो जो मृत्यू येईल तो महाजीवनाकडे घेऊन जाईल. आणि असं मेलं तर कुठे जाऊ काही सांगता येत नाही. खंत ते न करा होणे गाढव कुतरा. मी कीर्तन करत असेल म्हणून तुम्हाला काय वाटतं की मला पुढचा जन्म साधू संतांच्या कोळ्यात मिळेल? मी जर नाही चांगला वागलो तर मला सुद्धा डुकराचा गाढवाचा जन्म मिळेल. कीर्तन करा असेल तर काय त्याचा. आणि संसार करून सुद्धा जर अंतःकरण शुद्ध असेल तर तो सुद्धा जीवन एखाद्या साधू संतांच्या संगतीत चांगलं मिळू शकतं. तेव्हा सिकंदर एक दिवशी प्रधानाला विचारतो, म्हणतो प्रधानजी मला काही या जीवनामध्ये कमी नाही, अजूनही माझं सामर्थ्य आहे की या पृथ्वीच्या या भूमीच्या पाठीवर एखादं स्वतंत्र राज्य असेल तर ते सुद्धा जिंकण्याची इच्छा आहे, पण आता जिंकायला जगात मला काही राहिलेलं नाही. मी चक्रवर्ती सम्राट आहे. पण म्हणले एकच आता अपेक्षा आहे, तेवढी जर घडली तर फार बरं होईल. म्हटले काय? जग जिंकलं पण आता एक इच्छा आहे की मृत्यूला जिंकावं, एवढीच इच्छा आहे.
तेव्हा काय करावं? राजांनी म्हणले तर मलाही माहिती नाही. म्हटले काय करावं मृत्यूला जिंकण्यासाठी? म्हणले मृत्यू येऊ नये ही इच्छा आहे, अमर व्हावा अशी अपेक्षा आहे जीवनात. या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊन अमर होता येतं का? अजूनपर्यंत तो प्रयोग कोणाचा सक्सेस झाला नाही, सिद्ध झाला. येथे नाही उरवाले अवतार, एर ते पामर जीव किती. अधिक काल जगता येईल पण अमर होता येणार नाही. रावणाला किती आयुष्य होतं? 14 कल्पवरी आयुष्य जयाला, तोही राहिला उपयोग नाही. मार्कंडेय काय, रावण काय, हे सगळे आयुष्मान माणसं. ब्रह्मदेव काय, इंद्र काय, ही आयुष्मान माणसं. परंतु इंद्राला सुद्धा पुनरपि जननम, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. मरावंच लागतं ना, पुण्य संपलं नाही. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे. 5 वर्ष भरली की मग ते आलंच पुन्हा मुळा माणसामध्ये, आम्हाला द्या. मी रडकालीच ते. एकदा पुण्य संपलं ना, म्हणून चिरकाल टिकणारं साम्राज्य कोणचं, हा मुळाचा महत्वाचा प्रश्न आहे. धैर्यम यस्य पिता क्षमाच जननी, शांतिश्चिरंगेहिनी, सत्यम सुनुरयम क्षमाच भगिनी, भ्राता मनसंयम. हे ज्याने ऐश्वर्य मिळवलं तो जगाच्या पाठीवर कुठे जा, त्याचं राज्य कोणी जिंकून घेऊ शकत नाही. काय करावं मला? मृत्यू टाळण्याकरता मी काय करू? अमर व्हायचे इच्छे. प्रधानजी म्हणले मी चौकशी करेन. मला तर काही अजून असं काही आयुर्वेदात नाही, कुठल्या याच्यात नाही. मारावंच लागतं. कोणी बडे बडे होऊन गेले तरी सरकार मारावं लागतं. काय करा? शोध तर घ्या म्हटले. ही बातमी कळाली एका शिपायाला. त्या शिपायाच्या चटकन लक्षात आलं की खरंच आहे म्हटले. याला जर अमर व्हायचं तर आपण उपाय सांगू. म्हणून तो शिपाई गेला, सरकारांची अपॉइंटमेंट घेतली. भेटायचंय म्हटले. काय काम आहे म्हणले? तुमचा कालचा जो प्रश्न आहे त्याचं माझं उत्तर आहे म्हटले, त्याच्याकरता आलोय. प्रधानजींनी सांगितलं जाऊन भेट. सिकंदर बादशाहला भेटले. म्हणजे सरकार आपण प्रधानांशी चर्चा केली, अजून लोकांकडे चौकशी करायला सांगितली की अमर व्हायचं असेल तर काय करावं, उपाय काय एखादा. माझी इच्छा ती आता जीवनामध्ये, बाकी काही इच्छा नाही. सगळं खाण्याचं पिण्याचं चैन करण्याचं जिंकण्याचं सगळं ऐश्वर्य उपभोगलंय. आता फक्त मृत्यू चुकावा, अमर व्हावं याकरता उपाय शोधतोय. काही असेल कुठे कोणाला माहिती असेल तर त्यांनी येऊन सांगावा म्हटले. हे मला कळालं तेव्हा तुमच्याकडे आलोय म्हटले. म्हणजे तुला माहिती आहे? हो म्हटले मला माहिती आहे. उपाय माहिती आहे? हो उपाय माहिती आहे. सांग म्हटले काय? म्हटले मी असं ऐकलंय. अजून म्हटले मी काही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, पण आमच्या घराण्यात वाडवडिलांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. काय? म्हटले आपली ही राजधानी आहे ना, ह्या राजधानीच्या कडेला एक तो पलीकडे डोंगर दिसतोय. हो म्हटलं उंच डोंगर. त्या डोंगराच्या एका कपारीमध्ये कुठेतरी एक माणूस आतमध्ये जाईल एवढी गुहा आहे. बर. आणि त्या गुहेतून जवळजवळ 1000 फूट खाली उतरावं लागतं. हळूहळू हळूहळू. खूप अंधार आहे. आणि 1000 फूट खाली उतरल्यानंतर तिथे एक पाण्याचं छोटस झरा आहे. बर. मग आणि त्या झऱ्याचं पाणी जो पिईल तो अमर होतो म्हटले. असं मी ऐकलेलं आहे. मला माहिती नाही तर उद्या तिथं नसलं म्हणजे तुम्ही माझं शिरकाण कराल. सरकार मी असं ऐकलं तेवढं सांगितलं, आपल्या चरणाजवळ रुजू केलं. असं ठीक आहे, काय हरकत नाही, मी चौकशी करतो. आता चौकशी करायला कोणाला सांगणार? कोण जाणार आतमध्ये? 1000 फूट 2000 फूट एवढं खाली खोल. सरकत 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 शेवटी सिकंदराने सांगितलं कोण जाणे. पण त्याने तिथे शिपाईच्या कडून एवढी चौकशी केली की त्या डोंगराच्या कापारेला एक एवढं एवढं भोक आहे. मात्र सिकंदर सैन्य बरोबर घेऊन गेला. सैन्य बाहेर ठेवलं आणि त्या लहानशा जागेतून असं सरकत 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 उलटा उताराला सरकत 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 खाली गेला. माणसाच्या अंतःकरणात एक ध्येय निष्ठा असल्यानंतर त्याच्या जीवनात भीती नावाची वस्तू संपून जाते. ज्याला ध्येयच नाही त्याला अनेक प्रकारच्या भीती असतात. पारमार्थिक माणसं भीत नाहीत, हे की नाही. निर्लज्ज माणसं भीत नाहीत. म्हणजे निर्भय माणसाची कोणची निर्भय माणसं एवढं सांगतात. तुकोबारा म्हणतात नाही भीत आम्ही आपुल्या मरणा. तसं काही काही माणसं नाही भीत. ज्यांची निष्ठा आहे, जी देशाकरता वाटेल ती करणारी माणसं आहेत, ती भीत नाहीत मरण आलं तरी. भगतसिंग भ्याला का? राजगुरू भ्याले का?
असं नका करू. निष्ठा असेल तर मनुष्य भीत नाही, तशी त्याची ध्येय निष्ठा. तो झरा शोधून काढायचा म्हणून उलटा असा सरकत 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 खाली गेला. आतमध्ये गेल्यानंतर खाली सरकत सरकत खूप खोल गेला. त्याने विचारच केला नाही की परत माघारी यायला मिळेल की नाही. आतमध्ये असा खाली खोल गेल्यानंतर पुढे सरकला तर हाताला पाणी लागला. रे म्हटलं इथंच काहीतरी. म्हणून तो हळूच उठायला गेला. जरा कडेला बसला असं पायरीच्या कडेला, आणि त्यांनी शोधून पाहिलं असं म्हणजे पाणी आहे का. हळूहळू पाण्यात उतरल्या, कमरे इतकं पाणी होतं. बरं वाटलं, म्हणजे सांगितलं ते खरं. पण त्याला एकदम आठवण झाली की आपण परत जाताना कशी जाणार, जाता येईल का. 1000 फूट असं उलट उतरले खाली. आता वर चढायला काय आहे का नाही, धरत तरी कसं जाणार असं. तितक्यात कोपऱ्यात तोंड एक आवाज आला. म्हटलं मी इतका खोल आलो, कोणीच नाही ना, आवाज कसला येतोय हसण्याचा. जरा घाबरला, डोळे झाकले तरी आवाज. सिकंदरा मूर्खा, अरे कोणीच नाही, हे कोण बोलतंय. म्हणून डोळे उघडून जे पाहतोय तर प्रकाश, पाण्याचा झरा दिसतोय, तिथे पाणी साठलेलं दिसतंय. आणि त्या आतल्या पोकळीच्या एका कपारीमध्ये एक कावळा बसला. कोणीच बोलतंय म्हणजे मनुष्य तर कोणी दिसत नाही. हसल्याचा आणि बोलण्याचा आवाज कुठला. पाहिल्याबरोबर लक्ष गेलं त्या कावळ्याकडं. ते पाहिल्याबरोबर कावळा म्हणतो, सिकंदरा. वा, म्हटले तू आलास होय. का तुला अमर व्हायचंय वाटतं. हो म्हटले अमर व्हायचंय. तेवढ्या करता आलास वाटतं हे पाणी पिण्याकरता. सिकंदराच्या लक्षात आलं. ज्या अर्थी कावळा म्हणतोय अमर होण्याकरता, पाणी पिण्याकरता आलायच वाटतं, त्या अर्थी ह्या पाणी पिले की अमर होणार ही गोष्ट खरी. म्हणून त्याने पटकन असं ओंजळीमध्ये घेतलं. आता पिणार. तोपर्यंत कावळा ओरडला, मूर्खा, शहाणा हो, हे पाणी पिऊ नकोस. सिकंदराने विचारलं का. मला अमर व्हायचंय. ही गोष्ट खरी आहे म्हटले. हे पाणी पिल्यानंतर अमर होतं, ही गोष्ट खरी आहे. आणि याच हेतूने अमर व्हावं म्हणून मी इथे आलो, हे पाणी प्यालो. तेव्हापासून मी अमर झालोय, मला मृत्यूच नाही. बरेच वर्ष मी जगलोय, पण आता मला त्या जगण्याचा कंटाळा. आता मरावं असं वाटतंय, पण मला मारता येईना म्हटले. म्हणून तुला आता जगावं असं वाटतंय म्हणून तू पितोयस हे पाणी. पण उद्या जर मरावं असं वाटलं तर तुला पर्याय नाही दुसरा. त्याकरता आता शहाणा हो, पाणी पिऊ नको. सिकंदर म्हणला हेही खरं आहे. ज्या वेळेला हातपाय थकले, सगळं काही मनाविरुद्ध झालं, मग मरावं असं वाटलं तर कुझावं लागेल. कुझावं लागेल. मृत्यू ही चांगली घटना आहे, लक्षात ठेवा. सिकंदराने ते पाणी टाकून दिले. विचार मनामध्ये आला, तो बाहेर आला वगैरे. तो पुढचा भाग मला सांगायचा नाही. मृत्यू ही फार चांगली घटना आहे. नवजीवन मिळतं, काही वेगळी कृती करता येते, पण मृत्यूसारखी दुर्घटनाही नाही, दुसरी वाईट घटनाही कोणची नाही, हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू मिळणं, मृत्यू होणं ही मी चांगली घटना सांगितली, पण त्याबरोबर दुसराही पर्याय मला दुसराही भाग सांगायचा की खरंच जिवंत राहणे यासारखी तर आणखी चांगली घटना कोणतीच नाही. पण जगणं हे जितकं चांगलं आहे तसं नुसतं जगणं चांगलं नाही. जीवनाने जगणं चांगलं आहे. ज्या जीवनामध्ये काही कृती आहे त्यानं जगणं फार चांगलं आहे. म्हणून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधला आणि भक्ती संप्रदायाचे कळत झाले, तू का झाला असे. आता बाकीच्यांनी भजन करा सावकाश, जमल तसं सावकाश करा असं आहे काय. संत बहिणाबाईचा अभंग आहे हा, की तुकाराम महाराजांनी भक्ती संप्रदायामध्ये कलशाचं स्थान मिळवलं. एवढंच नव्हे तर अशी एक घटना घडवून दाखवली की निळोबाराच्या घटनेचं वर्णन करतात. मानव देह घेऊन निज धामा गेले. शरीर घेऊन निज धामाला जाण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्येच मृत्यू लोकांमध्ये मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य. ज्यांनी
आपलं हे शरीर घेऊन परलोकात जाऊ शकतात असे संत तुकाराम महाराज या भक्ती संप्रदायाचे थोर कलशस्थानी जरी झालेले असले तरी ते ज्या एका थोर व्यक्तीला भक्तीच्या वाटा विचारतात यावरून हनुमंतरायाचा अधिकार केवढा असेल लक्षात घ्या. तुकाराम महाराज हनुमंतरायाची शरणागती करतात त्याचं कारण का? तुकाराम महाराज खरे स्वाभिमानी की ते कोणाच्याही पुढे घालीन लोटांगण वंदीन चरण असं करणारे नाही. करीसी ते देवा करी माझी सुखे परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. भलत्याला लोटांगणी जाणारे नाहीत, देवाला सुद्धा बजावणारे. एकाने विचारलं महाराज का हो तुम्हाला देव भेटला का? तुकाराम महाराज म्हणले भेटला का? मला कसं भेटेल म्हणले. का भेटेल म्हणजे इतके दिवस भजन पूजन करताना तुम्हाला कसं भेटेल? नाही नाही तो मेला देव म्हटले. मला कसं भेटणार? मेलेला कुठे भेटत असतं का? अहो तुकोबरा काय म्हणता मेला कसा म्हणता? म्हणले मी खोटं बोलतच नाही, माझ्या देखत देव मेलाय. माझे लेखी देव मेला असेल त्याला असेल असेल त्याला असेल असेल त्याला असेल. माझ्या देखत मेला आहे. आध्यात्मिक भाग आहे हा स्वतंत्र विषय आपल्याला सांगायचा. पण मला आपल्याला एवढं सांगायचं की इतकं बोलण्याची ज्याची हिंमत भक्ती संप्रदायामध्ये जे कलशस्थानी झालेत ते ज्यांना विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मजदावाला सुबदा मजदावाला सुबदा मजदावाला सुबदा तुकोबारासारख्याने भक्तीचे रस्ते विचारावेत. तुमच्यासारख्या शेतीतल्या जाणत्या माणसांनी मला विचारावं महाराज ह्या जमिनीत कोणचं बी पेरावं. म्हणून आम्हाला अक्कल असेल तर ना कुणाला विचारावं. ज्या अर्थी एक जाणता शेतकरी दुसऱ्याला विचारतो कोणचं पेरावं त्या अर्थी तो त्यापेक्षा जाणता असा. भक्ती संप्रदायामध्ये तुकाराम महाराज कलशस्थानी असून सुद्धा ज्यांना विचारतात आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा म्हणून शरणागती आहे. इतर गोष्टी करता तुकाराम महाराज शरणागती करणार नाही. देव द्यायला तयार झाला तरी घ्यायला तयार नाहीत ना. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. नको मोक्षाची गरज नाही आम्हाला, ऐश्वर्याची गरज नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्रदिष्ण्यम
न सार्वभौमं न रसाधिपत्यम. नको इंद्रपदादी भोग, भोग नव्हे तो भवरोग. आम्हाला नको आहे ती उच्च उच्च पद नको आहेत, अमरत्व नको आहे, मोक्ष नको आहे. असं देव द्यायला तयार असून सुद्धा देवाजवळ हे घ्यायला तयार नाही. तुकाराम महाराज या वाटा विचारणारे नव्हे, फक्त त्यांचं प्रेम जर कशावरती असेल. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा, हे चिरेगा पांडुरंगा. ज्यांना पुन्हा पुन्हा जीवन पाहिजे की भगवंताची भक्ती करण्याकरता, त्या भक्तीच्या कोणत्या वाटा आहेत हे तुकोबाराय मारुतीरायला विचारतात आणि त्याकरता त्यांची शरणागती आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज मारुतीरायाची शरणागती करत असताना म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. आपण रामाचे दूत आहात आणि सेवेनं आपण आपल्या स्वामीवरती सुद्धा स्वामित्व गाजवले. हे लक्षात ठेवा. सेवाभाव हा इतका चांगला आहे, इतका श्रेष्ठ आहे की सेवेनं मालकावरती मालकी गाजवता येते. विश्वासित हो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. मॅट्रिक झालेला मुलगा कुठे काम नाही. लक्ष्मी रोडनी दुकानात हिंडत होता. कुठल्या दुकानात कुणी बसलेले असले, शेडजी लांबचा आहे, परभणी जिल्ह्यात. हिंडतोय, कुठे नोकरी मिळेना, काय मिळेना, शिक्षणाला ऐपत नाही. लावता का कामाला? मला म्हणला काम म्हणजे काय करणार, तुम्ही सांगेल ते करा. करशील? हो. उद्यापासून झाडू मारायचा, उद्यापासून. पगार काय घेशील? मला पगाराची काय अपेक्षा नाही, जेवणाला दिलं तरी पुष्कळ, उपाशी मरतोय म्हटलं. तर शेडजीला वाटलं काय हरकत नाही, उद्यापासून. दुसऱ्या सकाळी गेला. शेडजीने दुकान उघडल्याबरोबर याने किरसोनी घेतली, सगळं स्वच्छ झाडलं, कपाटा वगैरे सगळी पुसली, काचा सगळ्या पुसल्या. बसून राहायचं. जरा कचरा झाला की तासातासाने झाडायचं. तसं काम चाललंय. दुपारी 12 वाजता शेडजीने जेवण द्यावं, संध्याकाळपर्यंत काचा पुसायच्या, दुकान झाडायचं. हे कामच त्याला, दुकान झाडणं. काय असेल तर चहा आणायला सांगायचं, तिकडून घेऊन यायचं, हे बशा पोचत्या करायचं, हेच काम त्या पोराला. वर्षभर इमानानं काम केलं. पुढे म्हणले, बाळ तू फार इमानदार दिसतोयस, इतक्या वर्षभर काम केलंस, इतके दिवस काम केलंस, पण खरंच सचोटीने तू काम केलंस. आता असं कर की तू इथे कापड विकायला बैस. तोपर्यंत त्यांनी माहिती घेतली, सगळे कापड विकायचं काम करू लागला. पुढे पुढे तो हिशोब पाहायचं काम करू लागला. दिवाणजी झाला. विश्वास. मालकाने जरा इकडे तिकडे काही पैसे घालायचे ठरलं तर यांनी म्हणा, मालक असं नाही, आपलं दिवाळी नाही, असे पैसे खर्च करू नका. खूप काळजी घ्यायचा मालकाची, मालकाच्या दुकानाची, मालकाच्या इस्टेटीची सगळी. इतका विश्वास बसला मालकाचा की मालकाने सांगितलं काही नाही, हरकत नाही, हे सगळं दुकान तुमच्या ताब्यात. आता म्हणले, आता मी काही दुकानात येणार नाही, तुम्ही नोकर चाकर हिशोब टिशोब सगळं सांभाळा, ही कपाटाची तिजोरीची किल्ली तुमच्या ताब्यात. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मालकाजवळ कोणी उसने पैसे मागितले तर शेडजीने म्हणायचं, थांबा म्हणले, मला दिवाणजीला विचारू दे, दिवाणजीने दिले तर देईल बाबा, नाही तर नाही द्या. म्हणे तो नोकर आहे तुमच्या. म्हणले नोकर असला तरी आता तो मालक आहे म्हणले, तो तर त्याच्या हातात केले आहे, त्यांनी सांगितलं. तर मित्रमंडळी म्हणले, चला आपण एक उटक म्हणला जाऊ, एक 8 दिवस जाऊन येऊ म्हटले. चला. मालक आहे म्हणले, चला काय हरकत नाही, केव्हा जायचं? परवा दिवशी जाऊ म्हटले, मी ती रिझर्वेशन करतो, आपण जाऊया म्हणले. किती पैसे लागतील? 2000 रुपये लागतील म्हणले. काय 8 दिवस जायचं नाही यायचं म्हटलं. मालक गेले विचारायला. दिवाणजी म्हणले, मला उटक म्हणला जायचं म्हणले, एक 2000 रुपये द्या आणि वर एक 500 रुपये असू द्या म्हणले. म्हणलं मालक, हे पा तुम्ही हल्ली दुकानात बसत नाही, माझ्यावर जबाबदारी टाकल्यापासून तुम्ही फार इकडे तिकडे तर पैसा उधळते, असलं चालणार नाही, एक पै तुम्हाला देणार नाही. आता कोण मालक? विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. मालकाला गप्पा बसावं लागलं. मित्र विचारतोय, काय झालं शेडीचे? ठरलं ना उद्या जायचं? अहो म्हणले, मला पुष्कळ जावं असं वाटतं, पण दिवाणजीने सांगितलं एक पै मिळायची नाही तुम्हाला. कशाचा परिणाम आहे? इमानदारीने सेवा केली. मारुतीने रामरायाची सेवा इमानदारीने केली, म्हणून मारुतीरायाला रामदूत म्हणतात. इतकी सेवा केली की रामरायाने आपली जांभई आल्यानंतर तोंड मिटायची सुद्धा चुटकीची शक्ती मारुतीला दिली होती. रामायणामध्ये मोठा गोड कथा आली.
की जवळ काही काही श्रीमंत लोक, मोठे लोकांच्या जवळ काही काही असे लोक असतात, त्यांच्या त्या गोष्टी काही सांभाळण्यात आल्या. रामचंद्र प्रभूला जर जांभई आली तर मारुतीने चुटकी वाजवायची, आणि चुटकी वाजवली की रामरायाचं तोंड मिटायचं. सीतामाईने गारणं केलं, प्रभू मी नेहमीच तुमच्याजवळ असते, मी अर्धांगी आहे, आता मारुतीचं काही काम नाही, तुम्हाला जांभई आल्यानंतर मला काहीतरी सेवा सांगायला. म्हटलं काय सांगू, मी काम करेन. म्हणले सीते तेवढं सोडून दुसरं सांग. म्हटलं ते काही जमायचं नाही. म्हटलं ते आपलं त्याच्याकडे जे जेवण टाकले ते त्याच्याकडेच. म्हणले त्याच्या याच्यावर आहे माझं सगळं अवलंबून. नाही नाही म्हटलं त्याला बंद करायला लावा. मी नाही सांगणार. मग सीतेने सांगितलं, मी सांगते. सीतेने सांगितलं जाऊ द्या जाऊ द्या. चंद्रप्रभूला जांभई आल्यानंतर तू काही चुटकी वाजवायची नाही, उद्यापासून मी काम करणार. मारुती म्हणले काय हरकत नाही आईसाहेब, आपल्या हुकमाचा मी ताबील आहे. मारुती आपल्या लांब जाऊन बसले. तितक्यात रामचंद्र प्रभूला आली जांभई. असं आ केल्याबरोबर सीतामाई चुटकी वाजवायला लागली. पण चुटकी वाजून वाजून कंटाळे, तोंड कुठे मिटते. सीतामाईने दुसरी हातीची वाजवायला सुरुवात केली. ती कुठे मिटते, कुठे तोंड मिटते. आईसाहेब काय झालं, तोंड मिटणं चुटकी वाजवते म्हणून दुसऱ्यांनी मदत केली सगळ्यांनी वाजवायला. दुनियाने वाजवली तरी चुटकीनं तोंड कुठं मिटेल हो. सीतामाई विचारती, प्रभू काय झालं. आता काय बोलताच ना, तोंडच मिटेल. ते काय झालं. सीतामाईला वाटते पंचायत झाली. बरं आता भाऊजीला विचारावं की नाही, भाऊजी असं काय झालं म्हणून. पण कुठलं आलंय. लक्ष्मणाने सांगितलं, भाऊजी तुम्ही वाजवायला चुटकी. लक्ष्मणाने वाजवायला सुरुवात केली. तोंड कुठे मिटतंय. भाऊजी अहो असं का झालं. म्हणले तोंड मिटेना. म्हणले किती लोकांनी चुटक्या वाजवल्या तोंड मिटेना. म्हणले दुनियाने जरी वाजवल्या सगळ्या जगाने तरी मिटायचं नाही. बाकीच्या चुटक्यात त्याची जांभई नाही. म्हटलं म्हणले आता काय करायचं. म्हणले आता कसं काय करायचं. म्हणले काय आता सांगू. म्हणले तुम्ही सांगितलं ना मला चुटकी वाजवायची म्हणून. म्हणजे तुम्ही वाजवा, तोंड काय मिटणार नाही. म्हटलं मग काय करायचं. म्हणलं ते प्रभूलाच विचारा. म्हणले त्यांचं तोंडच मिटत नाही, ते बोलतील कशी. म्हणलं पंचायत झाली. भाऊजी सांगा काय करू. म्हटले म्हणले एकच वहिनी उपाय आहे. म्हटले हे तुम्ही मागून घेतली सेवा, ज्याची पूर्वीपासून सेवा चालत आली त्याची त्याला द्या, आणि त्यानं चुटकी वाजवली तरच तोंड मिटेल. सीतामाई म्हणले मारुती अरे तोंड चुटकी वाजव ना. तो म्हणलं तुम्हीच सांगितले वाजवू नका म्हणून, आता मी वाजवणार नाही आईसाहेबांची आज्ञाप्रमाणे. आणि म्हणले तू नाही वाजवणार म्हणजे असंच तोंड राहायचं का वाचलेलं. म्हटलं मारुती अरे वाजव रे बाबा. नाही वाजवणार. तितक्यात रामचंद्र प्रभूंनी खुणवलं. मारुती ताडकन इथपर्यंत आल्यानंतर उडी मारली आणि रामचंद्र प्रभूच्या तिथे आला, आणि मारुतीने एका हाताने चुटकी वाजवल्यावर तोंड मिटलं. रामचंद्र प्रभू म्हणतात सीते एवढा करता म्हणत होत त्याची सेवा आहे. सेवेने त्याने माझ्यावरती स्वामित्व गाजवलंय. माझं जीवन सुद्धा त्याच्या चुटकीवर अवलंबून आहे. म्हटले जांभईच काय घेऊन बसली, त्याची त्याला सेवा दे. म्हणून जो आपल्या सेवेने परमात्म्याला जिंकू शकतो अशी ज्यांनी सेवा केली आहे तुकोबारे त्याला म्हणतात की तो रामदूत आहे. म्हणून सेवा जर पत्करायची असेल तर तुका म्हणे नेम प्राणा सौसाठी तरीच माझ्या गोष्टी विठोबा. तुका म्हणे नेम प्राणा सौसाठी, तुका म्हणे नेम प्राणा सौसाठी तरीच माझ्या गोष्टी विठोबा. टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा जरा बसलेले, टाळी वाजवा सगळे. विठोबा तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा.
तुकाराम महाराज मारुतीरायाची शरणागती करतात. आपण रामदूत आहात, रामरायाची ज्या निष्ठेने सेवा केली त्या भक्तीचा रस्ता मला दाखवा म्हणतात. म्हणून भक्ती संप्रदायामध्ये निष्ठेला फार मोल आहे. मजवरी घाली घन परिमी नसोडी चरण. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराला ज्या वेळेला सांगितलं की चला माझ्याबरोबर तीर्थयात्रेला, तेव्हा नामदेवराय म्हटलं की माऊली नाही होणार म्हटले, मी पांडुरंगाला सोडून मला नाही जाता येणार. ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं की आता तुम्ही तरी सांगा. तेव्हा पांडुरंगाने नामदेवरायला सांगितलं की तुला जावं लागेल यांच्याबरोबर. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा जेव्हा मला असं वाटेल की तुझे चरण पाहावे, तुझं दर्शन घ्यावं, तेव्हा मी तुला कुठे पाहू. ज्या देव पुष्कळ आहेत, तीर्थयात्राच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गेलो मी, तरी पण ज्या देवाचे कटेवर हात नाही विटेवर पाय नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ने घे मी तयाचे दर्शन. मी त्याचं निष्ठा, निष्ठा याचा अर्थ मत्सर नव्हे, हेही लक्षात ठेवा. देवा सांग ना कोणाचं दर्शन करू. तेव्हा नामदेवरायला पांडुरंग सांगतात, ज्या वेळेला वाटेल ना माझं दर्शन घ्यायचे त्यावेळेला ज्ञानोबारायच्या पायावर डोकं ठेव. मग झालं ज्ञानोबारायच्या पायावर हो नामा, जो ज्ञानोबा तोच विठोबा, जो विठोबा तोच देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीची आहे. ज्ञानदेव मीची आहे. देव म्हणे नाम्या पाहे. देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव आत्मा माझा नाम्या उमज मानसी. ऐसे बोले ऋषिकेशी. देव म्हणे नाना पाहे. देव म्हणे ज्ञानदेव मीची आहे. देव म्हणे मला आपल्याला सांगायचंय की मारुतीरायाची रामचंद्र प्रभूवर नितांत निष्ठा. त्याकरता वाटेल ते करण्याची तयारी, सर्वस्वाचा त्याग करायची तयारी. म्हणून
एखाद्याचं दास्यत्व दूतत्व पत्करायचं असेल तर इतकं दिव्य करावं लागतं. माहितीये कथा? मारुतीराय चिरंजीव असल्यामुळे राम अवतारात जरी ते होते तरी कृष्ण अवतारामध्ये एकदा बळराम दादाच्या बागेत आले. फिरत 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 मोठ्या मोठ्या बागात आले. सगळी फळं झाडं तिथे होती, फळं तोडून खाऊ लागले मारुतीराय. तेव्हा बलराम दादाच्या त्या बागेमध्ये जो होता बागेचं रक्षण करणारा तो म्हणालेला, ए माकडा, अरे खुशाल या बागेत निर्धास्तपणाने शिरलायस आणि फळं खातोयस, तू काय समजलास? ही बाग कोणाची आहे माहिती आहे तुला? अरे ही रामाची बाग नाही, ही बळीरामाची बाग आहे. अरे तुला वाटत असेल की लंकेमध्ये पार्वती सीता ज्या ठिकाणी होती ती बाग असेल, वाटेल ती धुळधाण केली लंकेतली बागेची, ती झाडं पाडलीच, तोडलीच, उलथी पालथी केली. ही काय लंकापुरी तुला वाटते काय? सुनो कपिवीर, लंका नहीं है द्वारावती आई है, बलराम यहाँ राज्य करत है, प्रभु राम यहाँ नहीं है. अरे ते राम नाही, ते बलराम आहे. बलराम नाव ऐकल्याबरोबर तसेच उड्डाण केले की त्या माळ्याला पकडला. सांग म्हणजे दोन्ही तंगडे दोन्हीकडे असे फाडून टाकू. अरे माझ्या रामापेक्षा बळवान दुसरा राम कोण? बळराम काढलायस. मला पुढचा भाग सांगायचा नाही की ही जी व्यक्ती आहे, ही जी भक्त आहे, ती यांच्या निष्ठाच काही वेगळी आहे. आपल्या अंतःकरणात निष्ठाच नाही, निष्ठावंत भाव नाही, आपली फिरती निष्ठा आहे. समोर आला की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंगळवार आला की आईचा जोगवा 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 माझे. बुधवार आला की स्टार्ट पाकवाजून कुठे झाला? आज बुधवार नाही का विठोबाच्या देवळात? बुधवारीच विठोबाचं देऊळ फक्त. गुरुवार आला की दत्ताच्या देवळात. शुक्रवार आला घ्या फुटाने घ्या. कशाच्या फुटाने? हा शुक्रवार नाही का? शुक्रवार नाही का आज? जय संतोषी माता. मी एका ठिकाणी गेलो आणि शुक्रवारी कीर्तन होतं माझं. संध्याकाळी गेलो, जेवायला बसल्यानंतर भाजी पाहिलं तिखट, ते जरा तिखटच होती. आता वरण भाताने ऍसिडिटी वाटेल. म्हणलं मावशी जरा दही वगैरे असलं तर बघा. म्हटलं आहे का दही? म्हटले हो. म्हटले आज म्हटलं दही. अरे आज दही कसं खायचं? म्हटलं काय हो? म्हणलं आज ते म्हणले शुक्रवार नाही का आज? मला शुक्रवार तर काय नसतं. अहो म्हणलं पण शुक्रवारचं आंबाट चिंबाट खायचं नाही, आंबट चिंबट खायचं नाही म्हटले शुक्रवार. म्हटलं तुम्ही नका खाऊ, तुम्हाला संतोषी माता सांभाळा, तुम्ही मला खाऊ द्या की, माझे काय हाल करत. शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली. त्याला एवढाच धंदा आहे ना, दुसरा काय आहे त्याला? दुश्मनाच्या नळ्या फोडायला मारुतीचा उपयोग त्याला कामाला लावायचा आहे आपण. ह्या तर निष्ठा आपल्या. रविवार आला की भाऊसाहेब सकाळी यायचं बरं का, 7:15 वाजता. रामभाऊ सकाळी यायचं. तात्या सकाळी यायचं का? तळी भरायला. काय आज रविवार नाही का? खंडोबाची तळी भरायची. सदानंदाचा माझा काही संबंध नाही, माझा काही नाही. ऐसा अखंड भजन करी उगान हे क्षण भरी, आई घेनी गावद्वारी आहे वजैसी. फार रद्दी दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराज. मला नाही विश्लेषण करायचं. निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. मारुतीरायांनी जीवनभर
रामचंद्र प्रभूचं दास्यत्व केलं. त्या सेवेचं ऋण रामचंद्र प्रभूवर इतकं झालं, इतकं सेवेचं ऋण. सीतामाईनी विचारलं, अरे सगळी रत्न फोडून देतोयस, तुझ्यात राम आहे काय? का फोडतोस रत्न? तो म्हणला, आई साहेब रत्न? अरे म्हणले, तुझ्याजवळ जो हार दिलाय तो नवरत्नाचा आहे, बिभीषणाच्या तिजोरीतला, लंकेहून आलेला आहे, तो तुला दिलाय, फोडतोस का? म्हणले, त्याच्यात राम आहे का पाहतो. आणि ज्यात राम नाही ते, तेव्हापासून म्हण पडली, याच्यात राम नाही, द्या टाकू. यात काय राम आहे, त्यात काय राम आहे, द्या टाकू. तुझ्यात तरी आहे का? म्हणला, रोमारोमात राम भरलाय, रक्ताच्या कणाकणात राम भरलाय. टारकन फाडली जाते. आपण चित्र पाहतो आहोत ते आपल्या तोंडात सुद्धा नाही, ते इरवी कशात असणार आहे आपल्या. अवघड गोष्ट आहे. तुकाराम महाराज शरणागती करून जे विचारतात ते उगाच कोणालाही विचारणार नाही. मी सांगितलं ना, कोणाच्याही पुढे घालीन लोटांगण वंदीन चरण करणारे. आणि भक्तीच्या वाटा विचारणे, दुनियानं तुकाराम महाराजांना भक्तीचे रस्ते विचारावे, कशा प्रकारे भक्ती करायची. पण असे भक्तीचे आचार्य तुकाराम महाराज, ते ज्यांना विचारतात मारुतीरायला, ते असामान्य व्यक्तिमत्व आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. सुभट म्हणतात, सुभट. सुभट म्हणजे योद्धा, ताकदवान. की आपण ताकदवान आहात, योद्धे आहात, आपल्या पुढे कोणाची मजाल नाही. आपण काळाला सुद्धा जिंकणारे आहेत, आपण चिरंजीव आहात. 7 चिरंजीवामध्ये मारुतीरायाचं एक नाव आहे चिरंजीव म्हणून. तेव्हा कशा रीतीने आपण भक्ती केली, त्या भक्तीचा रस्ता मला दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. आपण नुसतेच भक्त नाहीत. आणि लक्षात ठेवा, भक्त हा शिळपट नसावा, नेवळट नसावा, बावळट नसावा, वेडगळ नसावा, तर भक्ती होऊ शकते. ज्या परमात्म्याला जिंकायचे त्याच्याकरता बुद्धिमत्ता शाबूत पाहिजे, अंतःकरण निर्धावलेले पाहिजे, अंतःकरणात जिद्द पाहिजे, खरा तो भक्त होऊ शकतो. आणि असा जो निष्ठावंत आहे त्यालाच भोळा म्हणतात तुकाराम महाराज. भोळा म्हणजे बावळट नव्हे बर का, तो वेगळा अर्थ आहे. आपण बावळटाला भोळा समजतो, पण साधू संतांनी भोळा शब्दाचा अर्थ बावळट नाही, अतिशय जिद्दवान, निष्ठावंत. काही घडलं तरी घडू दे, पण आपली निष्ठा ज्याची बदल होणार नाही, त्याला भोळा म्हटलंय. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी काळा, जिंकू जाणे करी काळा. भोळा म्हणजे हुशार, भोळा म्हणजे जिद्दीचा, भोळा म्हणजे निष्ठावान. भोळा म्हणजे बावळट नव्हे. म्हणून तुकाराम महाराज मारुतीरायाला म्हणतात की आपण असामान्य, आपण कसे आहात. 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी सागर, धैर्यवान आहात. म्हणून मारुतीरायाचं वर्णन करत असताना मोठं गोड वर्णन केलं. मनोज्वमं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्यानं जीवन भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित केलं, कशाची अपेक्षा केली. मारुतीरायाने रामाच्या राज्यामधला कपडाही घातला नाही आणि रामाच्या राज्यातलं अन्नही खाल्लं नाही, इतका निष्प्रह होते. म्हणूनच रामचंद्र प्रभू त्यांचं इतकं ऋण झालं की रामचंद्र प्रभूला अडचण पडली की काय द्यावं याला. तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही, काय द्यावं की असं ऋण व्हावं. तुका म्हणे देवा
ऋणी करुणशी येऊ सेवा. म्हणून मारुतीराय शौर्य संपन्न होते, त्यांना भीतीच नव्हती कुठली, आणि तसंच धैर्यवानही होते की कुठेही शिरायची तयारी. अहिमही रावणाच्या राज्यात शिरले, दरवाजावर चिरंजीव होते स्वतःचे, भ्याले नाहीत, आतमध्ये शिरायची तयारी, धैर्य संपन्न. म्हणून भगवत भक्त जर बनायचं असेल, भगवत भक्ती करायची असेल तर वेगळं आगळा धैर्य लागतं, वाटेल ते घडू देत. तुकोबाराय सांगतात, प्राणरी भोपा हे कुडिये सांडोनी, श्रीमुख नयनी न देखता, म्हणून धैर्यवंत एक विष्णुदास जगी. की हे फार धैर्यवंत आहेत, धैर्य संपन्न आहे. तुकोबाराय म्हणतात की त्याप्रमाणे धीट व्हावं लागतं. तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट दीपासुरी. पतंग जसा उडी घालतो त्या दिव्याच्या ज्योतीवर, मग मृत्यू येईल अशी त्याच्या मनामध्ये काही धास्तीच नसती. मेलं तरी हरकत नाही, पण तिथे उडी घालतो. परमार्थ या रीतीने केला तर घडत असतो. हेही पाहिजे आणि तेही पाहिजे. चिडिया दो दो न बने, एक ले और एक डाल. कबीर महाराज म्हणून मारुतीरायाची स्तुती करताना तुकाराम महाराज म्हणतात की आपण शूर आहात, आपण धीर आहात, आणि स्वामीचं कार्य करण्याच्या बाबतीमध्ये स्वामी काजी बळीयावीर. केवढं कार्य केलं स्वामी, कोण जाणार, कोण शोध करणार. बातमी तर कळाली, फक्त प्राण ठेवले होते की ही बातमी रामचंद्र प्रभू पर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला प्राण ठेवायचे. रावण ज्या वेळेला सीतेला घेऊन चालला हे पाहिलं, गिधाडातलाच एक पक्षी आहे, त्याला जटायू म्हणत असत. धाडकन त्यानं धडक मारली, रोखलं, रावण खाली उतरला, दोघांचं युद्ध सुरू झालं. जटायू हा रामाचा भक्त असल्यामुळे रावणाने पहिलं सांगितलं की सांग जटायू, तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे. पण जटायू भाबडा म्हणून भोळा असता कामा नये भगवत भक्ता. एखाद्या लबाड माणसाने जर सांगितलं, रस्त्यात अडवलं, वारकऱ्या सांग तुला पांडुरंगाची शपथ आहे, तुझ्याजवळ किती पैसे आहेत. खुशाल सांगो माझ्याजवळ पै नाही बघा, 25,000 असले, त्याचं पाप नाही खोटं बोलल्याचं. आपल्याजवळ पै नाही सांगा, काही नाही आमच्याजवळ. पण लबाडाने विचारलं तर असं कसं खोटं बोलण्याचं पाप नाही. मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. लटका तुका लटका भावे, लटके बोले लटके असावे. खोटारड्याशी खोटच बोललं पाहिजे, सज्जनाशी सज्जन बोललं पाहिजे. जटायूला ते जमलं नाही. तो रावण लुच्चा, धूर्त, हुशार, काम साधू, तेवढ्या करता तर साधूचं रूप घेऊन आला होता ना. कशा करता? आपलं काम साधण्याकरता. म्हणून तो काम साधू झाला होता. सांग तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशात आहे. आपल्या बिचाऱ्याने खरंच सांगितलं, रामाची शपथ म्हटल्यावर म्हणले माझा मृत्यू या पंखात आहे. रावणा तूही खरं सांग रे, तुझा मृत्यू कशात आहे. तो धूर्त, तो काही खरं सांगत असतो काय. तो म्हणतो त्याने सांगितलं माझा मृत्यू म्हणला या पायाच्या अंगठ्यात, उजव्या पायाच्या. जटायू जे वर गेला आणि वरून जे भरारी मारली अंगठा फोडण्याकरता, खाली असा अंगठा फोडण्याकरता आल्यानंतर रावणाने अंगठा पाठीमागे खाऊन गेला आणि तेवढीच संधी पाहिली की तलवारीनं दोन्ही पंख उडवले, खलास केले. रावण गेला नाही, प्राण धरून राहिला होता. शोध चालला होता, कुठे गेली सीता, कुठे गेली सीता. जटायूने ते पाहिलं, रामचंद्र प्रभू येतात. पडताना पाहिलं श्रीराम श्रीराम श्रीराम. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति त्यजन् देह. मरणाच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण यावं. तो रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत पडला होता. रामचंद्र प्रभूंनी पाहिलं माझ्या नावाचं जप कोण करते. पाहिलं तर हा पक्षी पडलाय. काय रे म्हणले, कोणी मारलं. म्हणले प्रभू सीतेला चोरून घेऊन जात असताना मी रावणाच्या रथाला धडक दिली. त्यानं मला शपथीवरती एक आठ घातली, खरं सांगायची. मी खरं सांगितले, माझे पंख तोडले. असं सीतेला पाहिलंच तू. हो म्हटले, म्हणून तर टक्कर दिली म्हटले. सीता इथून गेली म्हटले. आणि लक्षात ठेवा प्रभू,
तो गेलेला असला तरी आम्हाला हजारो मैलावरचं दिसतं. कोणाला? म्हणजे गिधाडातलाच एक तो प्रकार आहे. गिधाडाला खूप दूरवरचं दिसतं आणि कीर्तनकाराला सुद्धा लांब लांब पर्यंत दिसतं. कोण कुठं बसले, कोण टाळ्या वाजवते, कोण नाही वाजवते, ते तिथपर्यंत दिसते मला. अण्णा आल्यावर, गाडी आल्यावर मला तिथपर्यंत दिसते गिधाडासारखं. तर म्हणले प्रभू अमक्या ठिकाणी सीतेला ठेवली आहे, तिथे कोण जाईल तिथपर्यंत? पण कोण जाणार? याला विचार त्याला विचार, कोण जायला तयार नाही. मारुतीला विचारलं, मारुती तुझंच काम आहे, तुला जायला पाहिजे, तू जाशील? म्हणले प्रभू तुमच्याकरता प्राण. स्वामी काजी तू सादर. चित्रकूटावर उभे राहिले आणि चित्रकूटावरून उड्डाण केलं. ते समुद्रावरून चालले असताना त्या उड्डाणाच्या त्या जोरानं घाम आला आणि फक्त घाम असा पुसला. तो खाली पडला. तो मकरीचं तोंड उघडं होतं, तिनं तो प्राशन केला. म्हणून एक लक्षात ठेवा आपण की आपली ऊर्जा जर आपण रक्षण केली तर त्या आपल्या प्रकृतीमध्ये काही वेगळ्या रीतीचं अद्भुत सामर्थ्य येऊ शकतं. लग्न झाल्यानंतर आपला पती अंधाळा म्हणून स्वतः डोळे बांधून घेतले. त्या गांधारीनं पुन्हा पाहिलंच नाही. तिच्या डोळ्यामध्ये इतकं सामर्थ्य आलं. अनेक वर्ष काही पाहिलंच नाही. त्यामुळे डोळ्यातल्या सामर्थ्याचा परिणाम दुर्योधन तिच्या समोर उभा राहिला आणि तिने डोळे भरून पाहिल्याबरोबर सब दुर्योधनाचं सर्व शरीर वज्राचं झालं. आपण खूप डोळे ओटारून एकाकडे पाहिलं तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही, कारण पाहून पाहून डोळे खलास झाले बेकार गोष्टी पाहून. मला शिवाय देतो काय, माझं वाटोळं केलं काय, पाहून घेईल त्याचंही होईल वाटोळं, काही होत नाही. कारण यांच्या थोबाडात कुठं सामर्थ्य राहिले? खोटं बोलून, लबाड्या करून, काय वाटेल ते बोलून, वाटेल ते खाऊन पिऊन खलास झालेले सामर्थ्य. म्हणून ही जी आपलं ओज आहे, जी आपली ऊर्जा, ही इंद्रियाद्वारा जर रक्षण केलं तर त्या इंद्रियामध्ये सामर्थ्य येतच. इंद्रियामध्ये नाही, रक्ताच्या कणाकणात तर येईलच सामर्थ्य, घामाच्या कणात सामर्थ्य येते. लक्षात ठेवा, घर्मबिंदूत सामर्थ्य येते. मारुतीचं उदाहरण. म्हणून ह्या निष्ठाच वेगळ्या, त्या जर सांभाळल्या तर मनुष्य तेज संपन्न, ऊर्जा संपन्न होऊ शकतो. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. उड्डाण केलं म्हणून तुकोबाराय म्हणतात, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. म्हणून याच्याकरता ते सामान्य व्यक्तिमत्व नव्हे, हनुमंत महाबळी. मी पहिला सिनेमा पाहिला होता बरं का, खूप दिवसात, लंका दहन. पण मला ते तुकोबारायचं चरण हे काही जमेल. त्या सिनेमात रावणाला काही दाढी नाही. चित्र पाहिली की रावणाला काही कुठे दाढी दिसत नाही. पण आता तुकोबाराय म्हणतात रावणाची दाढी जाळी. मी त्यावेळेला त्याला दाढी असावी हे सिद्ध होत. रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. तिथे रावणाला विचारलं, जसं जटायूला विचारलं, सांग तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे? ते बिचारं भोळं भाबड, त्याने सांगितलं माझे पंखा, ते पंख तोडल्याबरोबर खलास झाला. मारुतीला विचारलं, पकडून आणलं मारुतीला, ब्रह्मपाश घालून पकडून आणलं रावणाच्या पुढे. सांग तुला काय वाटलंय? मला रावण म्हणतात, भले भले माझ्या पुढे नतमस्तक होतात, तुला काय वाटतंय माकडा? तो म्हणला मला रावण काय महारावण काय, राम नामाच्या पुढे मला काही नाही वाटलं. तू काय असं दम देऊ नकोस मला. भीती ही जीवनातली संपून गेलेली आहे. रावणाने ओळखले ज्या रीती हा तिथून एका उड्डाणात तिथं आले, एका उड्डाणात तिथं आले, त्या रीती ही व्यक्तिमत्व सामान्य नाही, कशाला भीत नाही. धरण्याकरता महाबलाढ्य राक्षस पाठवले तरी तो सापडला नाही आपल्याला. शेवटी ब्रह्मपाशामध्ये सापडलेला आहे. त्यावेळी याला इथेच खलास केलं तर बरं होईल, म्हणजे पुन्हा बिराट रामापर्यंत पोहोचता कामा नये आणि सीता इथे ही बातमी पोहोचता कामा नये. म्हणून विचारलं, सांग मारुती तू रामाचा सेवक आहे ना, नको तुला रामाची शपथ आहे, तू सांग तुझा मृत्यू कशात आहे? आमच्यासारखं बावळट असतं तर सांगितलं असतं कशात आहे. पण बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणून लबाडाबरोबर लबाड बोलावं. उगा सगळ्या ठिकाणी आपली खऱ्याची पुडी सोडू नये. तुम्ही जर लबाडाशी खरं बोलायला लागला तर गेलं का. पण अर्थात आपलं खोटं झाकण्याकरता हे करू नका मात्र, हे प्रसंगानं
सांग तुझा मृत्यू कशात आहे? मारुतीने सांगितलं की रावणा माझा मृत्यू या शेपटात. शुद्ध खोटं बोलला. खोटं बोलण्याचं पाप नाही. कोणाबरोबर खोटं बोलतोय? लटका तुका लटका भावे लटके बोले. खोट्या बरोबर खोटच बोललं पाहिजे. लटके बोले लटक्या सवे. म्हणून या साधू संतांनी फार सुंदर व्यावहारिक विचार सुद्धा मांडलेले. मारुतीरायांनी रावणाशी खोटं बोललं, लंका सगळी जाळली. म्हणून हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तिथून परत आले आणि सीताशुद्धी केली. तुकोबारा म्हणतात स्वामिकाची तू सादर. स्वामी कामजामध्ये मालकाच्या कामामध्ये तुम्ही फार श्रेष्ठ आहेत. आणि ही स्वामीची इमानानं इत्मामानं सेवा करणं यासारखी विष्णूची पूजा नाही, यासारखा श्रेष्ठ परमार्थ नाही. म्हणून मी सांगत असतो काही गोष्टी करण्याकरता मग आपण काही आपलं खोटं खपवण्याकरता वेगळ्या रीतीच्या गोष्टी करतो, ही चुकीची गोष्ट आहे. फक्त खोट्या करताच खोटं, सत्याच्या ठिकाणी सत्यच आणलं पाहिजे. भिन्न भिन्न ही क्षेत्र जर ठेवली तर आपला व्यवहार हा परमार्थ ठरू शकतो. मारुतीरायानं स्वामीची सेवा इतकी इत्मामानं केली. म्हणून दास्य भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त जर कोणता ठरला असेल तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. परत येऊन रामचंद्र प्रभूला सांगितलं की प्रभू सीता आमच्या ठिकाणी आपल्याला तिथे स्वारी केली पाहिजे. तुकोबाराय मारुतीरायाचं वर्णन करत असताना शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की आपण फार थोर आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमार, की तुम्ही रुद्र आहात म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहात आणि अंजनीचे कुमार आहात. हा उल्लेख करायचं कारण काय की अंजनीची या कुमारा, काय म्हणायचं कारण की तुम्ही अंजनीची कुमार आहात म्हणून. यातला हेतूच असा आहे की अंजनीचंच अद्भुत तपश्चर्याचं सामर्थ्य होतं म्हणून तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तिच्या उदरामध्ये जन्माला आलं. कुठेतरी असं म्हटलंय नारी योंको निंदो नाही नारी नरकी खान जिस खान में पैदा हुए रामकृष्ण हनुमान. उगच भलत्या ठिकाणी भलती रत्न जन्माला येतच नाही हे लक्षात ठेवा. आपण शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो भिजाये, ते भलत्या ठिकाणी भलत्या गोष्टी होणार नाही. मारुतीराय परत आले. रामचंद्र प्रभूला बातमी दिली. रामचंद्र प्रभूंनी लढाईची तयारी केली. सेतू बांधला रामनामाचा. कुणी बांधला? अंगदानं. आणि पलीकडे रावणाची लढाई केली. रावणाला ठार मारलं आणि सीतेला आपल्या विमानात बसून घेऊन चालले. पण रामचंद्र प्रभूला असं वाटलं की ज्या अर्थी हनुमंतासारखा प्रभावी पुत्र, शूरपुत्र, धीरपुत्र, स्वामी सेवक असा पुत्र जन्माला जिच्या उदरात येतोय त्या मातेचं दर्शन आपणही घ्यावं, कृतार्थ व्हावं असं रामचंद्र प्रभूला वाटलं. आणि मारुतीरायाला सांगितलं मारुती आईचं तुझे दर्शन घ्यायचे चल. म्हणून विमानामध्ये बसले. मारुतीने उड्डाण करून पुढे चालले. विमान त्यांच्या पाठीमागे. आणि जिथे अंजनी तपश्चर्या करत होती तिथे गेले हे विमान. ऋष्यमुख पर्वती अंजनी तपकरी 8वीला अंतरी सदाशिव ऋष्यमुख पर्वतावर गेले. हे विमान उतरलं. हनुमंतराय पुढे, रामचंद्र प्रभू पाठीमागे, त्याच्या पाठीमागे सीतामाई, त्याच्या मागे लक्ष्मण. हे निघाले. अंजनी तपश्चर्या करत होते. मारुतीराय समोर गेल्याबरोबर अंजनी कडाडली. कोण? मारुती, तोंड दाखवू नकोस मला. चालता हो, माझ्या पुढे उभा राहू नकोस. परत फिर, मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. आश्चर्यच वाटलं. अरे म्हणले माझ्या पोटी जन्म घेऊन तोंडाला काळीमा फासली. तुझ्याही लौकिकाला काळीमा आणि माझ्याही लौकिकाला काळीमा फासली. असा काळीमा लावणारा मुलगा मला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही. चालता हो, माझ्याजवळ उभा राहू नकोस. रामचंद्र प्रभूंनी सीतामाईला आश्चर्य वाटलं. एवढा शूर, धीर, शक्तिवान, सामर्थ्यवान असा श्रेष्ठ मुलगा जन्माला येऊन एवढं मोठं कार्य केलं त्यांनी. रामरायाला मदत केली, माझी शुद्धी केली, रामरायाची माझी भेट घालून दिली. हे अद्भुत सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी एवढं कार्य करून सुद्धा अंजनी म्हणते तोंड दाखवू नको, तेव्हा सीतामाई म्हणते की मातोश्री, आईसाहेब, मारुतीवर का रागवता? रागू नाही तर काय म्हटले. एवढा शक्तिसंपन्न माझा मुलगा असून सुद्धा रामरायाला लंकेमध्ये जाऊन रावणाला ठार मारण्याचे कष्ट यांनी का द्यावेत? यांनीच नाही का रावणाला धरायचं नसे त्याची मुंडी पिरगळायची, तोडून 2 ठिकाणी 2 शिर आणि धड एके ठिकाणी, शिर एके ठिकाणी धड एके ठिकाणी फेकून द्यायचं. परत आला पाठीमागे. एखाद्याच्या घराला आग लावतात तर पाप होतं, तसं गावाला आग लावून परत आला. होय म्हटले असला पोरगा माझा. रामरायाला बातमी सांगितली की तुमची बायको तिथे. आणि मग रामरायाला एवढे कष्ट दिले तिथे जाऊन रावणाशी युद्ध करण्याकरता. माझं दूध प्यालेलं आहे, माझ्या उदरात जन्मलेला आहे, माझा रक्ताचा कण ना कण त्यात उतरलेला आहे. सीते, पाहिलंच माझं सामर्थ्य.
म्हणून त्या अंजनीनं आपलं स्तन एका हातात धरलं आणि दाबल्याबरोबर जी दुधाची धार उडाली ते समोरच्या पर्वतावर पडली. समोरच्या पर्वतावर दुधाची धार पडल्याबरोबर ताड 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 काड काड ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या त्या खडकाच्या. संबंध डोंगर फुटला. सीतामाई पाहती, बाप रे म्हटले, असं जिच्या दुधात सामर्थ्य. इतकं तेजस्वी ओज संपन्न दूध प्यालेलं आहे हा. आणि रावणाच्या इथं काय गाव जाळून परत आला बातमी सांगायला, तुझी बायको तिथे माझ्या तोंडाला काळीमा लावली, मारुती पुढे उभा राहू नकोस. रामचंद्र म्हणजे लक्ष्मण, म्हातारीचं बरोबर आहे रे, खरंच आहे की म्हटलं, केवढा स्वाभिमान आहे म्हटलं हिच्या ठिकाणी, बरोबर आहे. पण सीताबाई म्हणते, प्रभू नाही म्हटले, मारुती येतो हे लक्षात ठेवा, तुमचा सेवक आहे आणि अंजनीचा पुत्र आहे, त्यानं जे केलेलं आहे ते योग्य आहे, तो वाया जाणार नाही. मनोज्वमारुततुल्यवे जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. रामचंद्र प्रभू म्हणतात, सीते अगं बरोबर कसं? अंजनी म्हणते, तू सुद्धा त्याची बाजू घेते काय? तुझी रामचंद्र प्रभूची भेट घालून दिली त्यांनी म्हणून होय? मी नाही त्याला समोर उभं करणार. मारुती चालता हो. आई साहेब रागवू नका, त्यांनी केलं ते बरोबर आहे. म्हणले कसं बरोबर आहे? म्हणले त्यांनी रावणाला ठार मारलं असतं. रामचंद्र प्रभूला तिथपर्यंत जायचे कष्ट दिले नसते. पण एकच कारण आहे, त्याचं कारण म्हणजे वाल्मिक ऋषीने अगोदरच रामायण लिहून ठेवलंय की याप्रमाणे घटना घडतील. त्या वाल्मिक ऋषीला काळीमा लागू नये म्हणून त्याप्रमाणे त्यांनी असं केलंय. रामायणात असंच लिहिलंय की मारुती तिथे जाईल, लंका जाळील, सीता शुद्धीपर करून परत येईल, मग रामचंद्र प्रभू जातील, रावणाला मारतील आणि सीतेला घेऊन येतील. म्हणून मारुती बुद्धिवंत आहे. आई साहेब त्यानं केलं ते बरोबर आहे. हो ग सीते, मला माहितीच नाही. मारुती ये रे, केलं ते बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून खरंच तो शोभतोय. अंजनीची या कुमारा तू का म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा. अंजनीच्या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. मारुतीराय हे बुद्धिवंत, शक्ती सामर्थ्य. कारण मारुतीराय कोणाचा अवतार? रुद्राचा. शंकराच्या नावाला कुठेही कमीपणा येता कामा नये आणि आपल्या मातेच्या नावालाही कुठे कमीपणा येता कामा नये. असं व्यक्तिमत्व निर्माण जर झालं तर खरंच ते कुळ धन्य आहे. 100 पोरं होऊन काय उपयोग नाही. वरमेको गुणी पुत्रो न च मूर्खो शतान्यपी एकश्चंद्रस्तमो हंती न च तारांगणो. एकच मारुतीरायासारखा पुष्कळ आहे. 100 कौरव असून काय उपयोग आहे? द्वाविमौ पुरुषौ मूर्खौ, द्वाविमौ पुरुषौ मूर्खौ दुर्योधन दशाननो. उपयोग नाही आहे. 100 कौरव होते पण काही उपयोग नाही. एकच मुलगा पुरे. शिविनीला एकच बच्चा झाला तरी तो पुरा आहे की त्याच्या आरुळीनं सबंध जंगलावरती धाक निर्माण. एकच बच्चा पुरे आहे. कुत्र्यासारखं काही पट्टा घालून कुणी त्याला पळवू शकत नाही. म्हणून वरम एको गुणी पुत्रो, एकच पुरे. आणि कोंबडीला किती? मी एका गावाला गेलो आणि ते पाहिले, ओट्यावर बसलो तर समोरून कोंबडी आपली चालली होती. जे पाहिजे ते लक्षात ठेवा. कोंबडी पाहिली ती आपली मध्ये चालली होती आणि 5-25 ते चिव 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 करत त्याचा परिवार सगळा. 25 होती ती पिल्लं लहान 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 एवढी एवढी. काय त्याला म्हणतात कोणाला माहिती? एवढी 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 एवढी. आणि ते सगळं त्या परिवारामध्ये ही चालली होती आधी व्हिक्टोरिया राणी सारखी. काय आपला हा परिवारला मारला.
उपयोग आहे का ते बिराडाचा काही? तिला म्हणतो, बाकी ते मला उपयोग आहे का? कबीर महाराज म्हणतात, मी माझ्या पदार्थ नाही सांगतात, मुर्गी के पोते घणो, मुर्गी म्हणजे कोंबडी, पोते म्हणजे पोर, घणो म्हणजे खूप. मुर्गी के पोते घणो आगे पीछे थाट, मागण पुढं थाट, चिव 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 चालले सगळं, काय परिवार सगळा. मुर्गी के पोते घणो आगे पीछे थाट, कोई चिल्ली लेगा कोई बिल्ली लेगा, हो गई बाता बात. एकटीच राहिली खाली शिल्लक. काही मांजरीने खाल्ली, काही वर घारीने पळून दिली, शेवटी एकटीच राहिली. उपयोग आहे का ही 100? काय उपयोगीचे आहे महाराजा. एकच असा प्रभावी की मारुती रायासारखा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तू काय म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, ज्ञानेश्वर बोला, सर्वांनी बोला आता, टाळी वाजवा आणि भजन करा ज्ञानेश्वर माऊलीचं. सगळेजण टाळी वाजवा, लांब मोठ्यावर बसलेले सुद्धा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. शूर स्वामिकाजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. जब हम पैदा हुए त्या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा, 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 अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, कुमरा अंजनीची या, अंजनीची या कुमरा, कुमरा, कुमरा. अंजनीची या कुमरा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा.
अंजनीतिया कुमारा काय भक्तीच्या पाता काय भक्तीच्या पाता काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या